समाज बांधव पण होते, आपले दलित समाज बांधव पण होते, माळी होता, लोहार होता, सुतार होता, चर्मकार होता, तो त्यासोबत मराठा सुद्धा त्याच 50% आरक्षणात होता. आणि म्हणून आज घडीला महाराष्ट्रामध्ये धनगर मराठा असं काही वेगवेगळं करायला चाललं होतं, ते तसं काही नाही हे दाखवण्याचं काम आपल्या तुमच्या सगळ्या बांधवांनी केले. जरांगे पाटलांनी सुद्धा केले. तुमच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून समाज म्हणून मी सुद्धा बाळासाहेब बरं का, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून ही सेकंडरी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला पाठवले हे सुद्धा सेकंडरी आहे, बरोबर. पण मी सुद्धा मराठ्यांची चळवळ उभा करण्यासाठी कष्ट केलेला थोडासा झिजलेला माणूस आहे. त्या समाजाच्या भावना मला माहिती आहेत आणि धनगर समाज बांधवांच्या सुद्धा भावना आहेत मला माहिती आहेत. कारण तुमच्यात आणि आमच्यात काही फार वेगळेपणा नाही. आम्ही सामान्य वंचित मराठी आहोत, तुम्ही सामान्य वंचित धनगर समाज बांधव आहे. धनगर समाजाच्या बाबतीत माझी एक भूमिका आहे, माझी एक श्रद्धा आहे. माझे जे गुरु आहेत, माझ्या गळ्यात जी माळ घातली आहे, माळ ज्याने घातली ते माझ्या महेश महाराजांनी घातलेली आहे. जातीचा उल्लेख वारकरी संप्रदायात नसतोय, जातपात मानत नाही आम्ही वारकरी संप्रदाय, पण तरी अभिमानाला सांगतो मला गळ्यात माळ घालणारे एक धनगर समाज गुरु आहेत. हा समाज माझ्यासाठी गुरु आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या चळवळीमध्ये बाळासाहेबांना माहिती आहे, तिकडे मसवडला बसलेल्या आंदोलकांचं सुद्धा मी पुढाकार घेतला होता आणि बाळासाहेबांना समोर उभा करून शेन साहेबांना सांगितलं होतं की साहेब त्या आंदोलकांसोबत आपला संवाद झाला पाहिजे. शेवटी सरकारने संवादाची भूमिका ठेवली तर संघर्ष कळतोय. जर संघर्ष टाळायचा असेल तर आपल्याला संवादाची भूमिका घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मनाचा मोठेपणा असलेले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी सामान्य कार्यकर्ते असले त्यांना सहज बोलतात. त्यानंतरही आपण 2 वेळा झालं लातूरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली विधिमंडळाच्या आवारामध्ये गिरीश महाजनांच्या केबिनमध्ये. बाळासाहेब किसवेंचं तुम्ही आता भाषण ऐकलंय, हे इथं स्टेजवर बसून बोलतायत असं नाही. मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना, सगळे असताना तिथं उभा बैठकीत असताना त्यांनी आक्रमक पवित्र त्यांचा कायम असतो. कारण समाजाची भूमिका आधी पहिली आहे. समाज हा निरंतर आहे. पक्ष सत्ता हे सगळे येते जाते ते काय दुसऱ्या गोष्टी आहेत. आणि असं मानून काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते कालही तुमच्यासाठी धडपड करत होते. मला त्या वर्षा निवासस्थानावर बसू देत नव्हतं. पाऊस चालला होता. माणसं म्हणाले अरे, मी म्हणा बाळासाहेब कसं करावं, काय करावं, काय नाही माझा समाज बांधव बसला योगेश आपण बोललं पाहिजे सीएम साहेब. पण मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचायचं म्हणलं की बऱ्याच अडचणी असतात. काही शासकीय बैठका चाललेल्या होत्या, काही विदेशी शिष्टमंडळ आलेले होते, बरेच मोठमोठे राजकीय मंडळी आलेले होते आणि आमचा निरोप पोहोचायला मागं पण व्हायला तरी जाऊन आम्ही ठाण मांडून बसलो वर्षावर. संध्याकाळी 5:30 वाजता एकदा बोलायला मी सूरज महाराजांना फोन केला होता की मुख्यमंत्री बोलायला तयार झाले होते. पण माझे एक जीवनात तत्व आहे, मी श्रेय घेण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता नाही. बाळासाहेब चुकून दुसऱ्या रूम मध्ये राहिले होते. किसवे साहेब, किसवे साहेबांना सोबत घेतल्याशिवाय आपण फोन लावायचा नाही. कारण धनगर समाजाचे प्रतिनिधी किसवे साहेब आहेत. माझ्या फोनवरून लावणं योग्य नाही आणि म्हणून तो विषय टाळला. आम्ही परत कार्यक्रमाला गेलो. 6:30 कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यावर सीएम साहेबाला उभं राहून गाडी जोराय उभा आहे. आता मात्र ह्या धनगर समाज बांधवांना आज जर नाही बोलतो आमच्या बापू काय नाही, बापूंचं लय मला चिंता होती. हे जरा दणकट आहे बापूची चिंता होती. मी साहेबांना म्हणालो की साहेब आपले जिल्हा प्रमुखातील सगळेच धनगर बांधव तिथे उपोषणाला बसलेत, आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि सीएम साहेबांनी सुद्धा लगेच मान्य केलं. त्यांना एकदा विषय लक्षात आला की सीएम साहेब तरी मागे पुढे करत नाहीत, ते चिंता करत नाहीत. मी मुख्यमंत्री आहे, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, मी कसा बोलू सामान्याला अशी भावना नाही. ह्याच्या पूर्वीचे मी आंदोलन केलोय, उद्धव साहेबांच्या काळात आंदोलन केलोय, त्याच्या आधीही आंदोलन केलोय आणि त्यानंतर हे सरकार आलं बी आंदोलन केलोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहसा आंदोलकांना बोलत नाहीत. आणि प्रशासकीय अधिकारी वर्ग IAS लोक, सेक्रेटरी लोक सांगतात मुख्यमंत्र्याचा एक होदा आहे, पद आहे ते, त्या पदाच्या वर असलेल्या माणसानं असं एवढं लगेच पदाची गरिमा खाली करत. अरे सामान्य जनतेमुळे मुख्यमंत्री पद आहे, बरोबर आहे का नाही. हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत की मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी समाजापासून अंतर पाळून राहणार नाही, तर मी संवाद करेन. मग ते मराठ्यांच्या आंदोलनालाही संवादाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि धनगर समाज बांधवांच्या आंदोलनालाही मुख्यमंत्र्यांनी संवादाची भूमिका घेतली आहे. इतरही समाज बांधवांच्या आंदोलनाला नेहमी संवादाची भूमिका ठेवलेली आहे. त्यामुळं मी शिंदे साहेबांचे आभार मानतो की आमच्या प्रकृती खालावत चाललेल्या बांधवांचं तिने
काळजी केली, चिंता वाहिली, निरोप गेल्या गेल्या साहेबांनी बोलायची भूमिका घेतली आणि गर्दीत बोलणं शक्य नाही म्हणून गाडीत बसून काच लावून सीएम साहेबांनी यांना बोलले सगळं ऐकायला यावं आणि तुम्ही सगळ्यांनी हे सीएम साहेबांच्या विनंतीला मान दिलेला आहे आणि तुम्ही उपोषणाचं एक तात्कालिक तडजोड आहे उपोषण मागे ना आम्ही ते मान्य करतोय. हे तात्कालिक स्थगिती आहे. चळवळी थांबल्या नाही पाहिजे. समाज हा निरंतर आहे. समाजाच्या चळवळी आपण आंदोलन केलं तर सरकारपर्यंत पोहोचते. सरकारची भूमिका जरी प्रामाणिक असली तरी तिथपर्यंत पोहोचणं हे विषय असते. म्हणून तुम्ही सीएम साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण तात्पुरतं स्थगित करत आहे. बरं मी असंही माणूस नाही की नुसतं तोंडी बोलायला लावलो. आधी पत्र माझ्याच लेटरहेडवर केलं. आता आमच्यापाशी वेळ नव्हता. बाळासाहेबांचं पत्र तिथे जवळ नव्हतं. आधी तुमच्या सगळ्या मागण्या तुम्ही काल वाचलाय पत्र लिखित स्वरूपात त्याच्यावर एन्डॉर्समेंट सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. तात्काळ बैठक लावण्यात यावी अशा पद्धतीने सीएम साहेबांनी लिहून स्वतः सही केली आणि ते शासकीय पातळीवर प्रोसेसमध्ये येण्यासाठी तिने तजवीज सुद्धा आम्ही काल करून आलेलो आहे. सरकारमध्ये गेल्यापासून मला काही गोष्टी कळलेल्या आहेत. आपण तोंडी भांडणं, मीडियातून भांडणं, शासनातून भांडणं या वेगळ्या गोष्टी आहेत. पण सरकार जे चालतं हे लिखित गोष्टींवर चालते. काही गोष्टी नुसतं निवेदन दिलं तरी ते निवेदनावर अंमलबजावणी होते. शेवटी कागदपत्रे पुरावे लागतात ना. या गोष्टी या निवेदन आहे, या निवेदनाला आम्ही असे प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे तशी प्रक्रियेची तजवीज सुद्धा केलेली आहे. आणि धनगर समाज बांधवाला आरक्षणाचं माहिती आहे. शेंडगे बापूंनी म्हणजे आता शेंडगे बापू आपल्याचं नाव काय शिवाजीराव बापू शेंडगे त्यांनी केवळ एक निवेदन दिलं होतं आणि धनगर समाजाला वेगळं आरक्षण मिळवून घेतलं होतं. काय का केव्हा आंदोलन करते का तुम्ही? पण निवेदन दिल्याशिवाय होत तोंडी केलं नव्हतं. बापूचं श्रेय तुमच्याही माहिती सांगतो. बापून कागद घेऊन जाऊन कागदावर सगळं मंजूर करून घेतलेलं होतं. त्यामुळं आमच्या मराठा समाजाची सुद्धा भूमिका लिखित स्वरूपात यावी यासाठी सुद्धा आमचं धडपड चाललंय. आणि आपण धनगर मराठा, ओबीसी मराठा अशा विवादात न पडता आपल्याला आपण हजारो वर्ष सोबत होतो आणि इथून पुढे हजारो वर्ष आपल्याला सोबत राहायचं आहे. आरक्षणाचं पिल्लू 30 वर्षापूर्वी जन्मले. कवा 90ला जन्मले. ह्या एका पिल्यानं आपल्या हजारो वर्ष जे आपण संघट राहिलेली माणसं आहोत या माणसांमध्ये बुद्धिभेद करायचं काम केलंय. आणि आरक्षण व्यवस्था ही समाज जोडण्यासाठी होती, समाजाला समतेच्या दृष्टीनं समोर घेऊन येण्यासाठी होती. पण याच व्यवस्थेनं समाजामध्ये दुफळी निर्माण करत जर असेल तर आपण या सगळ्या समाज बांधवांनी एकत्र बसून आरक्षण व्यवस्थेवर विचार मंथन केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून राज्य शासनापुढे प्रस्ताव आपण ठेवला पाहिजे. मगाच बाळासाहेबांनी जसं म्हणले की धनगर समाजाला एसटीला धक्का न लावता आरक्षण हे म्हणणं खोटं आहे आणि मराठ्यांना सुद्धा ओबीसीला धक्का न लावता आरक्षण हे म्हणणं सुद्धा साफ खोटं आहे. धनगर समाजाला एसटीतच आरक्षण द्यावं लागेल आणि मराठा समाजाला सुद्धा ओबीसीतच आरक्षण द्यावं लागेल याचा पर्याय नाही. ही आमची आंदोलक म्हणून सुद्धा भूमिका होती आणि मी सरकारमध्ये गेल्यापासून सुद्धा याच भूमिकेवर ठाम आहे. सरकारमधून आतापर्यंत आम्हाला कोणी तुम्ही शासनाच्या आणि याच्या पलीकडे जाऊन बोलायला लागला असं कधी म्हणलेलं नाही आणि म्हणून मला कसं सोडायची पाळी आलेली नाही. मी त्याचे परिणामाची चिंता सुद्धा करत नाही. त्यामुळं पत्रकार बांधवांनी सुद्धा या सगळ्या मीडिया आपल्या आंदोलनाच्या वेगवेगळ्या गोष्टी वेळोवेळी पोहोचवलेल्या होत्या. आम्ही बघितलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला मान देऊन तुम्ही पोषण केलं. परत एकदा तुमचे आभार मानतो. आता पुढची जबाबदारी आमची आहे. आम्ही लवकरात लवकर एक राज्यव्यापी बैठक व्हावी माझं असं एक म्हणणं होतं. जसं मराठ्यांची सुद्धा झाली पाहिजे तशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली तर तसंही केलं पाहिजे. कारण काय आहे ज्या अडचणी आहेत त्या समाजाच्या लोकांना जास्त माहिती असते आणि ते शासन दरबारी ऑफिशियल झालं पाहिजे. म्हणून तुमच्या समाजाची जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे जे हुशार लोक आहेत या सगळ्यांची एक राज्यव्यापी एक व्यापक बैठक झाली पाहिजे. यासाठी साहेबांना बोललोय आणि ते सरकार दरबारी तशी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल. आणि तुम्ही जे आंदोलक आहे तुमच्यासोबत जे सीएम साहेबांनी बोलले तुमच्या भेटीचा आणि तुमच्या शिष्टमंडळाच्या भेटीची सुद्धा व्यवस्था करायची जबाबदारी माझी आहे. ते आम्ही नक्की करू आणि आपल्या राज्यातल्या धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. यासाठी मी सरकार दरबारी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करतोय आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या शब्दाला नेहमी एक महत्व दिले, एक वजन दिले आणि त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।